छोट्यांसाठी मोठ्या गोष्टी हे माझं लहान मुलांसाठी लिहिलेल्या गोष्टींचं पुस्तक आहे. यात 27 गोष्टी आहेत. त्यातली एक गोष्ट मी आज तुम्हाला वाचून दाखवते. गर्वाचं घर खाली. एक होता फुगा, रंगीबेरंगी, लाल लाल शरीरावर हिरवे, पिवळे, निळे, जांभळे ठिपके असलेला, टम्म फुगलेला, छानसा लांब दोरा गुंडाळून त्याचा शिपटा त्याच्याबरोबर हेलकावत होता. फुग्याला सगळ्या प्रकाराची खूप गंमत वाटत होती. त्याने एकदा स्वतःकडे दिमाखात बघितलं. आजूबाजूला 4-5 साधे फुगे होते. त्यांचे रंगही विटके होते आणि अंगावर ठिपकेही नव्हते. त्या साध्याशा फुलांकडे तुच्छपणे बघून आणि स्वतःच्याच दोऱ्यात गिरकी घेऊन रंगीबेरंगी फुगा आकाशात उंच उंच जाऊ लागला. आजूबाजूच्या फुग्यांना भारी मजा वाटली. टाळ्या पेटत ती मुलं नाचू गाऊ लागली. त्यांचं उत्साहाने बागडणं बघून फुग्याला आणखी जोर आला. तो आणखी वर वर जाऊ लागला. एक छानसं गाणं गुणगुणत त्याची मैत्रीण झुळूक सुद्धा त्याच्याबरोबर आली. अय्या, एकटाच काय फिरतोयस? मीही येते तुझ्या बरोबर, असं म्हणून ती रंगीबेरंगी फुग्याच्या हातात हात घालून जाऊ लागली. साध्या फुग्यांना त्यामुळे भारीच वाईट वाटलं. त्यांनी एकदा आपल्या रंगरूपाकडे बघितलं. शी, काय मातीत लोळून आल्यासारखे दिसतोय आपण, त्यांनी म्हटलं. रडूच आलं त्यांना. लहान मुलं सुद्धा त्यांच्याकडे बघायला तयार नव्हती. झुळकीनेही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. प्रत्येकाचं लक्ष होतं त्या रंगीबेरंगी फुग्याकडे. तोही जणू साध्या फुग्यांना चिडवल्यासारखा आपल्याच दोऱ्यात उंच उंच जात होता. वर जाताना त्याला वाटू लागलं, मी केवढा सुंदर, रंगीबेरंगी, बाकीचे फुगे नुसतेच विरूप. बरं, एकाला तरी धड उंच उडता येते का? मग माझ्यासारखं गिरक्या घेणं तर दूरच राहिलं. त्या रंगीबेरंगी फुग्याला गची बाधा झाली होती. त्याने ठरवलं, आता आपण थेट आभाळालाच हात लावून येऊया. अरे, असं काय करतोस? तुझी धाव इथपर्यंत ठीक आहे. दमलायस तू. आता आपण खाली उतरूया. झुळूक हळूच त्या रंगीबेरंगी फुग्याला म्हणाली. काय? खाली उतरू म्हणतेस? दमलो म्हणतेस? छे, तुला माझं उंच जाणं बघवत नाही ना, म्हणून सांगतेस तू. फुग्याने तिला झटकून टाकलं. जा तू एकटीच, मला तुझी गरज नाहीये. अरे, असं काय करतोस? माझी सोबत तुला होती म्हणून तू इथवर आलास. मी तुझ्या बरोबर नसते तर तू इथे येऊ शकला नसतास. माझी मोठी बहीण हवा तुला घट्ट धरून ठेवते. खरं तर ती वर जाते आणि तू नुसता तिच्या बरोबर आहेस, म्हणून तुला वाटतं की तू सगळ्यात उंच गेलायस. अजूनही ऐक बाबा. झुळूक काकुळतीला येऊन त्या रंगीबेरंगी फुग्याला विनवू लागली. दोरा आपल्या परीने त्याला जमिनीकडे खेचू लागला. फुग्यातली हवा त्याला दमवायचा प्रयत्न करू लागली. तो त्याला जमिनीवर उतरण्यासाठी प्रयत्न करू लागला. पण फुगा आपल्या गुरमीत होता. त्याला आभाळाला हात लावून यायचं होतं. बाकीचे सगळे त्याला तुच्छ वाटत होते आणि त्यामुळे तो सगळ्यांचा अपमान करत सुटला होता. हे चित्र आहे बघा, हा उंच फुगा रंगीबेरंगी. आणि मग काय झालं? अखेर साऱ्यांनी ठरवलं की फुग्याची खोडकी अशी जिरवायची की पुन्हा म्हणून तो गर्विष्ठपणा करणार नाही. मग झुळूक आणि हवा दोघींनी पुढाकार घेतला आणि आपल्या रागीट भावाला सोसाट्याच्या वाऱ्याला हाक मारली. तो येताच फुग्याला वरखाली फिरवू लागला. घर घर फिरवायला लागला. एकदम खाली ढकलून द्यायला लागला. कधी दुसऱ्या क्षणी भिरकावून द्यायला लागला. हवेनी आतून बाहेर सूर मारला. दोऱ्याने त्याची साथ देणं सोडलं. पुरती दमछाक झालेल्या फुगाच्या अंगातलं त्राणच गेलं. तो भेलकांडत खाली आला. ठेचकाळत त्याचं अंग खाली तो पडला आणि त्याचं अंग ठेचकाळलं. मघाशी ज्या फुग्यांना क्षुद्र म्हणून हिणवत होता ते उंच नसतील पण हवेत तरंगत होते. सगळी मुलं रंगीबेरंगी फुग्याला नाकं मुरडत त्या बाकीच्या फुग्यांशी खेळत होती. आकाशात जाण्याऐवजी आपण तर थेट जमिनीवर आलो. आपण नव्हतो जात, हवा आपल्याला वर नेत होती. हे फुग्याला उमगलं आणि गर्वाचं घर खाली झालेल्या फुग्याने मग यापुढे शहाण्यासारखे वागायचं ठरवलं.